पर्यावरण या घटकावर आपल्याला परीक्षेला नेहमी प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, त्याच प्रकारे पर्यावरण या घटकावर अजून एक आपल्या समोर प्रश्न आहे की कोणत्या राज्यातील कैमूर वन्यजीव अभयारण्याला टायगर रिझर्वचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. म्हणजे आता भारतामध्ये अजून एक व्याघ्र प्रकल्प मंजूर होणार आहे. मग आपला प्रश्न असा आहे की कैमूर वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये आहे. कोणतं वन्यजीव अभयारण्य? कैमूर वन्यजीव अभयारण्य. त्याला नुकतंच टायगर रिझर्वचा त्याला मंजुरी भेटलेली आहे. मग त्याविषयी थोडीशी माहिती पाहूया. तर कैमूर वन्यजीव अभयारण्याला टायगर रिझर्वचा प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे. हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बिहार राज्यामध्ये आहे. बिहारमधील हे सर्वात मोठं अभयारण्य आहे. म्हणजे तर अजून एक वैशिष्ट्य असं आहे की बिहारमधलं सर्वात मोठं अभयारण्य कोणतं आहे? तर हे कैमूर अभयारण्य आहे. आपल्या महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं अभयारण्य कोणतं आहे? मेळघाट अभयारण्य. त्याच प्रकारे हे बिहारमधलं सर्वात मोठं अभयारण्य. त्याची स्थापना पहा. त्याची स्थापना 1979 ला झाली. क्षेत्रफळ किती आहे? तर 1505 चौरस किलोमीटरनं हे सर्वात मोठं अभयारण्य आहे. कशामधलं? तर बिहारमधलं. जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कैमूर आणि रोहतास या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेलं हे अभयारण्य आहे. हे जंगल क्षेत्र आहे, ज्याला आता टायगर रिझर्वचा दर्जा भेटलेला आहे. समजलं का? अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये जे टायगर रिझर्वची सुरुवात आहे, म्हणजे व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात आहे, ती 1 एप्रिल 1973 पासून झाली, जेव्हा आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी हा बंगाल टायगर बनला. समजलं का? अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार कैमूर वन्यजीव अभयारण्य, ज्याला नुकताच टायगर रिझर्वचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. अशाच प्रकारे चालू घडामोडीच्या अजून नवीन माहितीसाठी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.